महाबळेश्वरला शेकडोने हजारोने लाखो लोक जातात. ते लोक ज्या ठिकाणी जात नाहीत तिथे मला जायला आवडतं आणि त्यामुळे मला महाबळेश्वरचं हृदय उघडून तो दाखवतो की अरे हे माझं वैशिष्ट्य हे आहे. तिथे एक बॅबिंग्टन पॉईंट नावाचा पॉईंट आहे. ओके. तिथे फारसे लोक जात नाहीत कारण त्याची तेवढी प्रसिद्धी झालेली नाही. त्या बॅबिंग्टन पॉईंटच्या जवळ एक मालुसरे नावाचं गाव आहे. ते उजव्या हाताला आहे वाटेच्या आणि डाव्या हाताला एक मोठा सडा आहे. सडा याचा अर्थ एक फ्लॅट सरफेस, एक सपाट पठार, पण ते जांभा दगडाचं आहे. ओके. हां, म्हणजे लॅटराईटचं आहे. तो बॅसाल्ट नाही आहे. बॅसाल्टपासूनच लॅटराईट तयार होतो, पण हा लॅटराईटचा आहे. तिथे एक असं भाग खचला आहे. ओके. आणि साधारणपणे 2-1 मीटर 2-3 मीटर लांब आणि एक जेमतेम अर्धा-पाऊण मीटर रुंद असा तो भाग खाली खचला आहे आणि ते भगदाड आतमध्ये जवळजवळ फरलांगभर गेलेलं आहे. ओके. तर मी तिथे माझ्या विद्यार्थ्यांना बरेच वेळा घेऊन जायचो, कारण आता मला निवृत्त होऊन 18 वर्ष झाली, त्यामुळे जायचो असा शब्द वापरतो, किंवा माझ्या मित्रांना घेऊन जातो तिथे. एकदा आम्ही गेलो, ते जे खचल्यासारखा भाग होता तिकडे पाय करायचा आणि त्याच्या विरुद्ध बाजूला डोकं करायचं, असं चारी बाजूनी आम्ही झोपलो. ओके. आणि संध्याकाळ झालेली होती, सूर्यास्त व्हायची वेळ आली होती. प्रत्येकाला एक कागद दिला होता, एक पेन्सिल दिली होती. आणि त्यावेळी मी पहिल्यांदा ते माझ्या टीवायच्या मुलांना मी घेऊन गेलो होतो त्यावेळेला सांगितलं तुमच्या डोक्यावरनं जे काही उडून जाईल ते 10 गेलं की एक रेख काढायची कागदावर, परत 10 गेली की दुसरी रेख, तिसरी रेख, चौथी रेख, आणि आणखीन गेली की 10 गेली की आडवी रेख, ते 4ला खोडल्यासारखं करायचं. आणि साधारणपणे आम्ही एक 1.25 तास तिथे होतो. अंधार पडला होता, लोक ते अंधारात काढत होते रेगा. नंतर त्या सगळ्याची बेरीज केली, ती कित्येक हजार वाघळं त्यातनं बाहेर आलेली होती. मी त्याला वट वाघूळ म्हणत नाही, वडावर राहतं ते वटवाघूळ. तर ही वाघळं होती आणि ती वाघळं 2 प्रकारची होती. आता मी गेले 50-55 वर्ष हिंडतोय, त्यामुळे मला हे थोडं थोडं कळतं. तर त्यातली काही वाघळं ही फळं खाणारी होती, म्हणजे त्यांना रोज उपासच असतो, ते फक्त फलाहार करतात. आणि काही असतात ती मांसाहारी असतात, ते कीटक खातात. ओके. इन्सेक्टिव्होरस असतात, कीटकाहारी असतात. तर ती वाघळं जर महाबळेश्वरला या शिनशीळ गुहेमध्ये नसती तर महाबळेश्वर उजाड डोंगर झाला असता. कशावरनं? तर ते जे फलाहारी वाघळं आहेत ती सबंध रात्रीत कुठेतरी 5-25 किलोमीटर जाऊन परत येतात. तिथे त्यांना वाटेत जी फळं खायला मिळतात, मग तो पिसा असेल, हिरडा असेल, जे काय तिथे असतील ती झाडांची फळं खातात ते, आणि त्यांना चावून खायला वेळ नाही आहे, ते गिळतात. ओके. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या किंवा त्याही दिवशी त्यांच्या विष्ठेतनं त्या बिया खाली पडतात. अशा विष्ठेतनं पडलेल्या बियांची उगवण क्षमता 80% पुढे जाते. ओके. तर ती वाघळांच्या पोटातनं विष्ठेवाटे बाहेर पडले नसतील, तशाच बिया खाली पडल्या असतील तर 20-25% त्याची उगवण असते. म्हणजे महाबळेश्वरमधली ही झाडांचं प्रॉपोगेशन, त्यांचा प्रसार करण्याचं काम यांनी केलं, म्हणून आज ते आपल्याला घनदाट जंगल बघायला मिळतं. या झाडांवर कीड पडते, ते कीड खाणारे हे दुसरी वाघळं आहेत. ओके. ते त्या झाडांना निरोगी ठेवतात. म्हणजे ही दोन्ही वाघळं सुखासमाधानाने त्या भगदाडात राहतात आणि ते जमिनीत आत आहे, म्हणजे ते एवढा भाग सोडला तर बाकी सगळं आतच आहे. तर या जागा निसर्ग अभ्यासकांनी शोधल्या पाहिजेत, त्यांचं महत्त्व लोकांना सांगितलं पाहिजे, आणि तिथे पर्यटकांचा महापूर येणार नाही हे बघितलं पाहिजे. जर लोकांचा वावर वाढला ती वाघळं तिथनं निघून जातील आणि मग महाबळेश्वर एक पुढच्या 50 वर्षात नुसता बंबाळा डोंगर होईल, काही शिल्लक राहणार नाही तिथे. तर तिथली घनदाट जंगलं, तिथे असणारे त्याच्यावरचे पक्षी प्राणी, यांना सगळ्यांना आधार द्यायचं काम ही वाघळं करतात. पण आपल्याकडे वाघूळ म्हटलं की त्यामध्ये करोनामुळे आपल्याला त्यांची भीती बसली की दिसलं वाघूळ की मारा. तसं नाही, ती निसर्गातली अत्यंत उपयुक्त असे प्राणी आहेत. तर ते शिनशीळ गुहा, आता शिनशीळ गुहा हे आपलं नाव आहे, ते लोकांना काही फारसं आवडत नाही, त्यांना काहीतरी असं आधुनिक नाव लागतं, मग त्याला रॉबर्स केव असं म्हणतात. आणि रॉबर्स केव म्हटलं की लोकांना काहीतरी आहे बरं का असं वाटतं. तसं काही नाही आहे. शिनशीळ गुहा हे आपलं नाव आहे, ते पूर्वापार आहे आपल्याकडे. बरोबर. नक्कीच सगळे लोक आपली तुम्ही बोलताय तर ते घेतील ते माहिती आणि त्यांना जतन करायचं काम करतील.